पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या भजनी रंगण्या, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या भजनी रंगण्या. सकळ इंद्रिय मन हे वढाळ, चरणी तुझ्या लागावे. प्रत्येक साधक हा मोक्षप्राप्तीसाठी झगडत असतो. जन्म मृत्यूच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी, सुख दुःख मोह माया यांच्या फसव्या जाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असतो. परंतु ही मोक्षप्राप्तीसाठी अविरत होत असणारी धडपड सद्गुरूंच्या प्राप्ती विना अशक्य आहे. जेव्हा जीवनात योग्य असे आत्मज्ञानी सद्गुरू लाभतात तेव्हा जणू जीवनरूपी भवसागरातील लढाई जिंकलीच म्हणून समजा. पण हेच सद्गुरू भेटल्यानंतर काही अवलिया असतात जे पुन्हा पुन्हा मानवजन्म इच्छितात, केवळ आणि केवळ त्यांच्या गुरूंना भेटण्यासाठी, त्यांवर प्रेम करण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांच्या भक्तीत आकंठ बुडण्यासाठी, त्यांना पुन्हा पुन्हा शरण जाण्यासाठी, त्यांचे गुणगान करण्यासाठी. मोक्षप्राप्तीपेक्षा गुरुचरणाचे स्वर्गसुख त्यांना सौभाग्यशाली भासते. हेच स्वर्गसुख प्राप्त करून घेण्यासाठी हजारो गुरुप्रेमींनी गर्दी केली होती 7 जानेवारी 2024 रोजी आमगाव, जिल्हा गोंदिया येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका पूजन व दर्शन सोहळा निमित्ताने. संपूर्ण दिवस मोठ्या उत्साहात हा आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला. येथे उपस्थित सुमारे 10 ते 12 हजार भाविकांनी श्रींच्या पादुका दर्शनाचा लाभ घेऊन स्वर्ग सुखाची चव चाखली. आदल्या दिवशी श्री व सौ शालिनी राजेंद्र भांडारकर या भाग्यवंत यजमानांच्या निवासस्थानी श्रींच्या पादुकांचे शुभ आगमन झाले व रात्री तेथेच श्रींच्या सिद्ध पादुका विसावल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या जल्लोषात सुवर्णरंगी रथात विराजमान श्रींच्या सिद्ध पादुकांची मिरवणूक निघाली ती मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी. मिरवणुकीतील रंगीबिरंगी पताका, विविधतेने नटलेले देखावे सांस्कृतिक परंपरेचे रूप प्रकट करत होते. गोंडस बालकांचा त्या मिरवणुकीतील सहभाग, तरुण व वयोवृद्धांचा भक्तीत दंग होऊन नाचण्याचा उत्साह दर्शकांना आकर्षित करत होता. अरे ढोल बजाओ, ताशा बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो, धूम मचाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ. वाजत गाजत आलेल्या मिरवणुकीचे मुख्य कार्यक्रमस्थळी स्वागत झाले. सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण करून आनंदाने स्वागत केले. भरगच्च फुलांनी बहरलेल्या पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे व श्रींच्या प्रतिमेचे संतपीठावर आगमन झाले. यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न तथा पारंगत अशा पुरोहितांद्वारे श्रींच्या पादुकांचे षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. यावेळी घरून आणलेल्या प्रतिकात्मक पादुकांचे उपस्थितीत 2000 भाविकांनी अतिशय तन्मयतेने पूजन केले. आता सुरुवात झाली ती या आध्यात्मिक सोहळ्याच्या अविभाज्य घटकाची, म्हणजेच दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाद्वारे तब्बल 45 गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन्सचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचनकार श्री ज्ञानेश्वर जाधव यांनी उपस्थित श्रोत्यांना ज्ञानरूपी प्रबोधन केले. त्यांनी म्हटले की भक्ताने गुरुचरणाशी एकनिष्ठ असायला हवे. पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तीला जेव्हा शिकवले जाते तेव्हा त्या शिकणाऱ्या व्यक्तीचा भार शिक्षकाच्या तळ हातावर असतो. अगदी त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनाचा भार गुरूंवर सोपवला पाहिजे.
एकनिष्ठ होऊन भक्तिभावाने त्यांच्या शिकवणीवर दृढ विश्वास ठेवल्यास गुरुकृपा प्राप्त होऊन अनमोल अशा नरजन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सदर कार्यक्रमात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या 652 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात केली. आता वेळ झाली ती श्रींच्या पादुका दर्शनाची, ज्यासाठी सर्वच भाविक उत्सुक होते. पुनः पुन्हा अद्वितीय सोहळा प्राप्तनी असावा अशी मनोभावे प्रार्थना करत सर्वांनी श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला आणि श्रींच्या परम पवित्र पादुकांनी देखील पुढील कार्यक्रम स्थळ गाठण्यासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.